नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा नवा विचार, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, की एक नवा विचार घेऊन मी आज तुमच्याकडे आलो आहे. आजचा विचार तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण का केलं पाहिजे आणि ते कशासाठी करायचं, यासाठी आपण स्वतःला समजून घेऊया, की तुम्ही आतापर्यंत किती प्रकारचे दृढनिश्चय केले होते. तुम्ही अनेक निश्चय केले असतील, पण दृढनिश्चय किती केले होते? आणि त्या दृढनिश्चयाचं फळ तुम्हाला किती पद्धतीने खऱ्या अर्थानं चाखता आलं? तर हा जर तुम्ही प्रश्न स्वतःला विचारला, तर मला माहिती आहे मित्रांनो, तुम्ही अनेक केलेले दृढनिश्चय ते तुम्हाला जे काही हवं होतं, ते प्राप्त केलं आणि ते प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला सहज शक्य झालंय. खरं आहे ना? त्याला कारण काय माहिती आहे मित्रांनो? त्याला एकच कारण आहे, की तुम्ही सतत त्या गोष्टीच्या पाठीमागे असणं, सतत ती पॅशनेटली करणं आणि त्यामुळे ते तुम्हाला शक्य होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा दृढनिश्चय हा एका केवळ गोष्टीसाठी नाहीये. तर हा एक उत्तम प्रकारचा तुमचा व्यक्तिगत गुण आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही दृढनिश्चय कराल मित्रांनो, त्या वेळी तुम्हाला त्या गोष्टी प्राप्तच होणार आहेत. कारण जीवनाला एक आकार देणारी, खऱ्या अर्थानं एक महत्वाची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं शिकवणारी दृढनिश्चय हीच खरी बात आहे. आणि म्हणून मित्रांनो, या दृढनिश्चयासंबंधी आज आपण अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात माझ्या आयुष्यामध्ये मी जेव्हा इंग्रजी बोलण्यासंबंधातला दृढनिश्चय केला होता, तेव्हा लोक हसत होते, लोक चेष्टा करत होते. परंतु मित्रांनो, पुढे त्याच भाषेचं प्रभुत्व मला प्राप्त करता आलं आणि त्यामुळे मी ठरवलं होतं, की नाही, मी काही झालं तरी उत्तम इंग्रजी हे खऱ्या अर्थानं मला आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केल्यामुळे आज पूर्णपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करण्याचा आनंद आहे. वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये काम करण्याचा आनंद आहे आणि लोकांना शिकवण्याचा आनंद आहे. कारण भाषा ही आपली असली पाहिजे, ती भाषा दुसऱ्याची नसली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा हे जे मी काही तुम्हाला सांगत आहे, भाषा प्रभुत्व हे व्यक्तिगत असतं, ते कोणाची कॉपी करता येत नाही आणि म्हणून याला शिकवणारेही फार कमी प्रमाणामध्ये त्या ज्ञानानं, भाषा या ज्ञानानं शिकवणारे खूप लोक कमी आहेत. तेव्हा प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थानं तो व्यक्तिगत निश्चय अशा अर्थानं असला पाहिजे, की काहीही झालं तरी मी यामध्ये पारंगत होणार आणि मी या भाषेवरती प्रभुत्व मिळवणार. आणि हो मित्रांनो, मी पुढे एम ए इंग्लिश लिटरेचर केलं आणि अर्थातच पुढे मग मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट आणि पीएचडी ह्या सर्व गोष्टी करू शकलो. कारण इंग्रजी या भाषेचा खूप मला फायदा झाला. हे का मी तुम्हाला शेअर केलं? जर मी ते केलं नसतं, तर मला जे काही मी शिकत होतो पुढे, ते मला प्राप्त झालं नसतं आणि मला स्वतःचं करिअर करता आलं नसतं. कारण त्या भाषेमुळे आज मी लेखक आहे. आज मी वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग, त्याच पद्धतीने कोचिंग, मेंटरिंग करतो. अब्रॉडच्या क्लायंटला पण मी करतो. याचा फायदा मला काय झाला, की सर्वार्थानं मी या भाषेमुळे लोकांशी सहज जोडलो गेलो. तेव्हा दृढ निश्चय किती महत्वाचा असतो, तर या माझ्या उदाहरणातनं तुम्हाला कळेल. मग आता तुम्ही कोणते-कोणते दृढनिश्चय केले होते आणि त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त कसं झालंय? किंवा आता तुम्ही दृढनिश्चय करायचं ठरवलंय का? आणि तो काय दृढनिश्चय तुमचा आहे? हां, तुम्हाला मोठ्या पदावर जायचं आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये एक उत्तम पद्धतीचं उत्तम उद्योजक व्हायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एक उत्तम कुटुंब तुमचं तयार करायचं आहे. तुम्हाला एक उत्तम पद्धतीचा समाज निर्माण करायचा आहे. अशा वेगवेगळ्या दृढनिश्चयानं तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरित असाल, तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी. तर काय मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येणार. अडचणी आल्याशिवाय आपल्याला यशाचं महत्त्व कळणार नाही. अपयश हे आलंच पाहिजे. कारण ते तुमच्या आणि माझ्या जीवनात आल्याशिवाय यश काय असतं त्याची किंमत कळणार नाही. आणि म्हणून शंका, अनेक प्रकारचे डाउट्स येणेही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. पण हे डाउट त्या पुरते असावेत.
ते कायमस्वरूपी नसावेत हेही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण कोणत्या प्रसंगामध्ये कुठं थांबलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही दृढनिश्चय करता, तेव्हा तुम्हाला ते उमजायला लागतं आणि ते उमजल्यानंतर तुम्ही तुमचा दृढनिश्चय, ही तुमची शक्ती, ती तुम्हाला पुढे घेऊन जात असते. अडचणी येणार, अपयश येणार, शंका येणार, पण त्यातून तुम्हाला बाहेर कोण काढतंय? तुमचा दृढनिश्चय. मग काय मित्रांनो, तुमची डिटर्मिनेशन जर खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग असेल आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं प्राप्त करू शकता. मग काय, दृढनिश्चय आपल्याला जे काही शिकवतो, तो तुम्हाला आणि मला आतापर्यंत काय शिकवलंय याचा थोडासा अभ्यास करा तुमच्या आत्ताच्या आयुष्यापर्यंत. मग तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही 10वी परीक्षा पास झालाय, 12वी परीक्षा पास झालाय, कॉलेजला गेलाय आणि पुढे तुम्ही कॉलेज करून आता तुमचं करिअर करणार आहे. तर तुम्ही दृढनिश्चय केला होता, त्या त्या पद्धतीने तुम्ही तुमचं शिक्षण घेत असाल आणि मग तुम्हाला त्याचं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे तुम्हाला करणं शक्य आहे, तेच तुम्ही त्या पद्धतीने निवडलेलं आहे आणि जे अशक्य आहे त्याच्यावरती तुम्ही मात करत आहात, कारण तुमच्याकडे दृढनिश्चय आहे. जर उद्योजक असेल, तर त्याने कुठली तरी आयडिया त्याच्या डोक्यात होती, व्यवसाय करण्याची त्याची एक इच्छा होती, जिद्द होती आणि त्यांनी ठरवलं तर काही झालं तरी मी या गोष्टी करणार, हे उत्पादन करणार, ही सर्व्हिस देणार आणि मला हा उद्योग करायचा आहे. तर आज ते त्या त्या पद्धतीनं त्यांच्या त्या यशाच्या शिखरावरती आहेत आणि काही लोक मार्ग अक्रमात आहे. बरोबर आहे. तेव्हा हे का शक्य झालं? कारण तुम्ही दृढनिश्चय करता. आणि बऱ्याच लोकांना अजूनही त्यांना मोठं व्हायचंय, पण त्यांच्याकडे ही दृढनिश्चय असण्याची खऱ्या अर्थानं ती बाब आहे, तिची खऱ्या अर्थानं उणीव आहे. आणि तो गॅप त्यांना समजला पाहिजे. मी काय ठरवलं पाहिजे आणि मी ते पक्क ठरवत असताना येणाऱ्या माझ्या अवतीभोवतीच्या सर्व अडचणींना मी दूर करून पुढे गेलं पाहिजे. कारण माझं लक्ष काय आहे? कारण दृढनिश्चय असल्यानंतर लक्ष्य प्राप्ती ही तुमची आणि माझी होतेच होते. तर काय मग मित्रांनो, तुम्हाला आज स्वतःवरती जर खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट आहे, तुमच्यातली सहनशीलता वाढवणे आवश्यक आहे. कारण ज्याच्याकडे दृढनिश्चय असतो, त्याच्याकडे सहनशीलताही असते. मग काय तपासलं तुम्हाला? किती तुमच्यामध्ये पेशन्स आहे? तुम्ही शोध मोहीम केली का? की चांगल्या पद्धतीने मला कुठं चांगलं काही प्राप्त होऊ शकतं का? चांगलं ज्ञान मला प्राप्त होऊ शकतं का? मला चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मी काय वाचलं पाहिजे? मी कोणाशी माझे रिलेशन्स ठेवले पाहिजेत, की जेणेकरून माझी व्यक्तिगत आणि माझ्या व्यवसायाच्या संबंधाने, माझ्या कुटुंबाच्या संबंधाने आणि सामाजिक विकासाच्या संबंधाने मी काय करू शकतो? ह्या जर बाबी तुम्ही मित्रांनो खऱ्या अर्थानं त्यासाठी जर निश्चित तुम्ही स्वतःचा प्लॅन केला असेल, तर तुम्हाला यश प्राप्त होणार. कारण सहनशीलता तुम्हाला लोक ओळखायला पण शिकवते. तुम्ही सहन केल्यामुळे समोरचा काय आहे किंवा आसपासचा समाज काय आहे, याच्यावरही तुम्हाला खऱ्या अर्थानं समजलं जातं आणि ही तुम्हाला, ही जी वृत्ती आहे खऱ्या अर्थानं समजण्याची, कारण तुमच्याकडे सहनशीलता असल्यामुळे तुम्ही दृढनिश्चयाकडे जाता आणि दृढनिश्चय तुमचा विकास करतो, की जो माझाही केलाय तुमचाही निश्चित करेल. म्हणून अडचणी कधी संपणार नाहीत. लक्षात ठेवा. मला सांगा, आज काही तुम्हाला अडचण नाहीये का? अहो, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिगत अडचणी आहेत. पण तुमची मानसिकता उच्च प्रतीची असली पाहिजे. तुम्ही इतरांना समजून घेण्याची मानसिकता ही विकसित केली पाहिजे. आणि मग पहा, तुमच्या आयुष्यामध्ये कधीही अडचणी येणार नाही. कारण समोरच्याच्या भावना आपण समजून घेतल्या असताना, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळी व्यावसायिक आणि व्यक्तिगत या जीवनाचा समतोल राखण्यासाठी तुम्हाला मात्र तुमचं इमोशनल बॅलन्सिंग फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती मात करू शकता. ती ताकद तुम्हाला मिळू शकते ते केवळ दृढ निश्चयामध्ये. नाही, माझं एक टार्गेट आहे, हे मी मिळवणार. उदाहरणार्थ एखाद्याला घर बांधायचं आहे, हे मी घर या पद्धतीने बांधणार. एखाद्याला गाडी घ्यायची आहे, तो म्हणेल नाही मला या पद्धतीने मी गाडी घेणार आहे. एखाद्याला वाटतं की नाही, मला लोकांना आता खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये मार्गदर्शन करायचं. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दृढनिश्चय लोकांचे असतात. तुमचा दृढनिश्चय काय आहे? नाहीये का? तर त्याच्यावर विचार करा. कारण तुम्हाला खूप मोठा व्हायचंय आणि खूप मोठं होणं हे अत्यंत सोपं आहे. आणि सोपं कधी आहे? जेव्हा तुम्ही त्या मार्गावरून जाल. लक्षात घ्या, काटेरी रस्त्यावरून गेल्याशिवाय तुम्हाला सुखाची हिरवळ कधीच सापडणार नाही. इफ यू वॉन्ट that peace of mind, if you want the joyful life, you have to just go through all concern hurdles, all concern challenges, then only possible. काय मग मित्रांनो, तुम्ही तुमचा दृढनिश्चय करायला सुरुवात केली. नेहमी तुम्ही एक प्रश्न विचारला पाहिजे, का? जेव्हा तुमच्या
का या प्रश्नाला उत्तर जेव्हा तुम्हाला भेटतं तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला अडथळे वाटत नाही. जे अडथळे येतात ना, ते तुम्हाला कधीच अडथळे वाटणार नाही. मग काय? मग तुम्हाला उलट शिकायला येतं, हे अडथळे का आले? कोणामुळे आले? कशामुळे येतात? मग या अडथळ्यातून मी बाहेर कसं गेलं पाहिजे? मी या अडथळ्यातनं खऱ्या अर्थानं वरती कसं आलं पाहिजे? आणि मग नात्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला दृढनिश्चय तुमच्याकडे असतो, तेव्हा तुम्ही एक विश्वासार्हता तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही कधीही हार मानत नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाकडे सर्वार्थानं विकसित पद्धतीने विकसित होत राहता आणि म्हणून तुम्ही लोकांचा तुमचा विश्वास वाढतो. लोक जे तुमच्या अवतीभोवती आहे त्यांचा विश्वास वाढतो, कारण तुम्ही हार न मानणाऱ्यांपैकी आहे. जो हार मानत नाही तो यशस्वी होतोच, कारण त्याला माहिती आहे हे मला करणं भाग आहे, कारण त्यासाठी माझं आयुष्य आहे, तो माझा पर्पज आहे माझ्या लाईफ मधला. आणि त्यालाच दृढ निश्चय तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं एक स्थिरता निर्माण करून देतो, एक आत्मविश्वास निर्माण करून देतो. काय मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचंय, तर हीच एक गोष्ट करा की तुम्हाला मोठं होण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं दृढनिश्चय तुम्हाला आणि मला नम्रताही शिकवतो. कारण नम्रता आणि आत्मजाणीव ही अत्यंत महत्वाचे दोन पैलू आहेत आणि या दोन्ही सद्गुणांच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं विकसित होऊ शकता. याला काय नम्रता? नम्रता ही खऱ्या अर्थानं दृश्य स्वरूपात असली पाहिजे, ती आतून आली पाहिजे, दिखावा नसला पाहिजे. नम्रतेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि मग बघा, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, तुमचा प्रवास इतका महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कारण तुमचं अंतिम ध्येय तुम्हाला जर गाठायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला या प्रवासामध्ये नम्रता आणि आत्मजाणीव, मी कोण, माझी जबाबदारी काय, हे जर तुम्हाला जेव्हा समजेल मित्रांनो, तुम्हाला योग्य मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला केवळ आणि केवळ दृढनिश्चय मदत करणार आहे. तर काय मग तुम्ही दृढनिश्चय आज करणार आहात का? आर यू गोइंग टू बी just plan your proper concern strategy with your determination? If yes, definitely यश तुमचं आहे. तर काय मित्रांनो, आजचा हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने आवडला किंवा तुम्हाला काय पद्धतीने पुढे जायचं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला इथं प्राप्त होऊ शकतात. आयुष्यामध्ये कधीही स्वतःला कमी लेखू नका. बी विथ युअर हंबल अप्रोच, बी नॉलेजेबल, बी विथ गुड पीपल अँड सी दॅट change will come, but be determined to get the things seriously. Be with that way, be passionate, then only it is possible. मला विश्वास आहे मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये राहिलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि मला विश्वास आहे, कारण मला जे प्राप्त झाले ते तुम्हालाही प्राप्त होऊ शकतं, माझ्यापेक्षा उत्तम तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. कारण मी जे प्रयत्न केले तेवढं मला मिळालंय, मी आणखीन प्रयत्न केले तर मला आणखीन मिळू शकतं. आणि हा दृढ निश्चय आपल्या प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगला पाहिजे. तर काय मित्रांनो, मग आज तुम्ही दृढ निश्चय काय करत आहात? व्यक्तिगत जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी, तुमच्या औद्योगिक जीवनासाठी, तुमच्या उद्योग जीवनासाठी आणि एकंदरीत तुमच्या समाज जीवनासाठी तुम्ही काय ठरवलेलं आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्हाला या संबंधानं काही अडचणी असतील, तुम्हाला वाटत असेल की नाही मला आणखीन काहीतरी मला समजून घ्यायचं आहे, तर मित्रांनो माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. तर काय मित्रांनो, नवीन व्हिडिओ आपण पाहण्यासाठी नक्कीच आतुर आहात आणि हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आणखीन येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या संबंधात बऱ्याच काही गोष्टी आत्ताच अधोरेखित करत आहे. बी डिटरमाइंड. जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते दृढनिश्चयाने प्राप्त होत असतं. आणि मला विश्वास आहे की आजचा व्हिडिओ प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दृढनिश्चय निर्माण करण्यासाठी मदतगार होईल आणि तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल. काय तर मित्रांनो, चला आपण आपल्या आयुष्याच्या त्या वाटेवर जाऊया की जी वाट तुमची वाट पाहत आहे. सो बी डिटरमाइंड. ऑल द बेस्ट. मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही लाईक करता. ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांना सबस्क्राईब करण्याला सांगा. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकच माझं नोटिफिकेशन येतं. पण हा शेअर करा. शेअर केल्यानंतर ज्यांना माहित नाही त्यांना माहिती होईल. आणि एकच गोष्ट आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही उच्च पातळीवरती जावं. जे तुम्हाला प्राप्त करायचंय ते प्राप्त करण्यासाठी माझी थोडी जरी मदत झाली तर त्याचा मला खूप आनंद होईल. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि तोच व्हिडिओ पुन्हा तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने तुमच्या स्वतःला शोधण्यासाठी
उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करेलच करेल. धन्यवाद. मला तुम्ही पाहतात, मला तुम्ही ऐकत आहात आणि तुम्ही लोकांना शेअर करत आहात. तुमच्या कमेंट्स मला देत आहात. खूप छान. असंच या पद्धतीने आपण जोडले राहूया, कारण जोडणं महत्वाचं आहे आणि जोडल्यानंतर बरंच काही आपल्याला प्राप्त होत असतं. चला मित्रांनो, नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात. थँक यू व्हेरी मच.